गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोदावरी नदीपात्रात आपल्या कुटुंबियांसोबत स्नानासाठी आलेल्या 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे कुटुंबावर शोक कळा पसरली आहे. शुभम राठोड असे या 15 वर्षीय युवकाचे नाव असून शिवाजीनगर तांडा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त धारखेड पुलाखाली आंघोळ करण्यासाठी हे सर्व कुटुंबीय आले होते. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गंगाखेड शहरातील व तसेच बाहेरगावातील लोकांना आवाहन करतो की आज पाडव्याच्या दिवशी दुर्दैवी घटना घडून एक 14 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून अंत झालेला आहे. प्रचंड वाळूचा उपसा झाल्यामुळं जागोजागी खड्डे झालेले 10-20 फुटाचे, पाण्याचा अंत लागत नाही. ह्याच्यावर नगरपालिकेनं कुठलंही प्रतिबंध केलेला नाही. पूर्व सूचना द्यायला पाहिजे, एखादा कामगार तिथे ठेवायला पाहिजे की बाबा इथं पाणीचा प्रचंड वाळूचा उपसा झालेला आहे, पाणी खोल आहे, इथं पोहायला जाऊ नये. वारंवार ह्यांना सूचना देऊन मी कुठली उपयोजना केलेली नाही. प्रत्येक वेळेस 6 महिन्याला वर्षाला कोणाचा तरी लेकराचा अंत होतो पाण्यात बुडून आणि ह्या प्रत्येक गोष्टीला व दुर्दैवी मृत्यूला एक कारण हे महसूल प्रशासन व नगरपालिका त्यांना वारंवार विनंती करतो की ह्याच्या पुढं सुद्धा अशी घटना घडू नये, म्हणून आपण ह्याच्यावर गांभीर्य दखल घेऊन पुढील हा वाळू उपसा थोडा थांबवावा. प्रतिनिधी राजकुमार मुंडे, BLP न्यूज, गंगाखेड.